हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू शेरेलाज किचन. तर आज आपण बघणार आहोत स्वीट डिश. तर चला, पौष्टिक अशी आणि एकदम सोप्या पद्धतीमधली पटकन होणारी स्वीट डिश. तर चला, वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा एवढे तूप. तूप थोडे गरम झाले की यामध्ये घालणार आहोत 2 चमचे एवढे दूध. हे दूध आता आपण खाली उतरून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे. फक्त दूध आणि तूप मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्येच घेणार आहोत 1 वाटी एवढं चण्याचे पीठ. तुम्ही घरचे किंवा बाहेरचे कोणतेही चण्याचे पीठ घेऊ शकता. आणि हे दूध आणि तुपाचं मिश्रण यामध्ये घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचं आपण एक प्रकारे मोहनच केलं आहे. हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे मी मिक्स करून घेतले आहे. आता हे आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील काही गुठल्या असतील तर त्या निघून जातील. यासाठी हे आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे. तर इकडे माझे पीठ चाळून झाले आहे. आता आपण घेणार आहोत कढईमध्ये तूप. तर मी इकडे पावणा वाटी तूप घेतलं आहे. 1 वाटीला थोडेसे कमी एवढे मी तूप घेतले आहे. हे तूप आपल्याला पूर्ण वापरायचे आहे. तर स्टार्टिंगला आपण 3 चमचे तूप कढईमध्ये घालून यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. ते मी इकडे अर्धे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवले आहे गार्निशिंगसाठी. ते हे ड्रायफ्रूट्स आपण मीडियम टू लो गॅसवर या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. थोडेसे कट करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तसेच इकडे मी घेतले आहे डिंक. 20 ग्राम एवढा डिंक घेतला आहे. डिंकही आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. पण सर्व डिंक एकदम न घालता थोडा थोडा करून ह्याला तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो एकदम व्यवस्थित फुलेल आणि तळला जाईल. तिकडे तुम्ही बघू शकता. हे पण आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकीचा सर्व डिंकही तुपामध्ये तळून घेत आहे. आता या कढईमध्येच मी इकडे शेव घेतली आहे. ही 25 ग्राम शेव घेतली आहे. ही भाजलेली नाही आहे. तुम्ही भाजलेली शेव घेतली तरी चालेल. आता हिला आपण लो टू मीडियम गॅसवर भाजून घेऊया. कढई गरम असल्यामुळे शेव एकदम पटकन भाजते. तर इकडे आपली शेव भाजून झाली आहे. आता आपण काढून घेऊया. आता राहिलेले सर्व तूप आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. कढईमध्ये घेऊन यामध्ये जे पण पीठ आपण चाळून ठेवले होते ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि मीडियम टू लो गॅसवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याप्रमाणे ह्याला सतत हलवत राहायचे आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. ह्याला सतत हलवून याप्रमाणे पातळ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता की पीठ असे पातळ झाले आहे आणि ह्याला मस्त असे फ्लफी आपले पीठ झाले आहे. याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. असे फ्लफी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता यातच मी थोडे केसर घालत आहे. असेन तुम्ही घातले तरी चालेल, अदरवाईज स्किप केले तरी चालेल. पण केसरने खूप छान स्वाद येतो आणि त्याचा कलरही खूप छान येतो. त्यामुळे मी केसर घातले आहे. तर पीठ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पातळ झाले आहे. याप्रमाणेच पातळ होऊन द्यायचे आहे आणि यातच घालणार आहोत ड्रायफ्रूट्स घालून हे पीठ परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्येच घालणार आहोत अर्धा कप एवढी मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे डेअरी व्हाईटनर वापरले तरी चालेल. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून 5 मिनटं ह्याला असेच आपण भाजून घेणार आहोत. हे पीठ आपले जेवढे चांगले भाजले जाईल तेवढीच आपली मिठाई छान लागणार. आता आपल्या यामध्येच घालणार आहोत जी बारीक आपण शेव भाजून ठेवलेली ती शेव घालूया. मी अर्धी घातली आहे. डिंक घातले आहे आणि अर्ध्या वस्तू मी गार्निशिंगसाठी ठेवल्या आहेत. हे घालून आपण परत मिक्स करून घेऊया. या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण इकडे आपले मिक्स झाले आहे. आता याला खाली उतरून 5 मिनटं नॉर्मल होईपर्यंत आपण याला असेच ठेवणार आहोत. तर इकडे माझे 5 मिनटं झाले आहेत आणि पीठ एकदम नॉर्मल झाले आहे. तर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. केसरी घातला आहे आणि चण्याचं पीठ भाजल्यामुळे ह्याचा कलर चेंज झाला आहे. तर यामध्येच घातली आहे अर्धी वाटी एवढी पिठी साखर घालून हे मिश्रण आपल्याला परत एकदम एकजीव करून घ्यायचे आहे. व्यवस्थित पिठी साखर मिक्स करून घ्यायचे आहे. तर इकडे माझे मिश्रण रेडी झाले आहे. आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर या प्रकारे मी डिश घेतली आहे आणि यामध्ये काढून घेत आहे. इकडे तुम्ही काचेचं किंवा स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल. आता यावरच गार्निशिंगसाठी शेव घालूया
आणि जे पण आपण डिंक भाजून ठेवले होते, ड्रायफ्रूट्स, हे सर्व आपण वरनं गार्निशिंग करणार आहोत. तर मी सर्व गार्निशिंग करून घेतले आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत. कट करून ह्याला आपल्याला असेच 1 तास ठेवून द्यायचे आहे. थोडेसे प्रेस करायचे आहे, जेणेकरून आपण जे पण मिश्रण घातलं आहे ते याला चिपकून राहील यासाठी. तर मी इकडे हे कट करून घेत आहे. कट करून ह्याला आपण 1 तास असेच ठेवून देऊया. तर इकडे आपली स्वीट डिश रेडी झाली आहे. आहे की नाही एकदम इझी आणि खायलाही खूप छान लागते. तर घरी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करूनही नक्की सांगा. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.